नमस्कार मंडळी. तर हा आहे एकादशीचा आदला दिवस. तर मी पहिल्याच दिवशी देवारा छान असा डीप क्लीन करून घेतला होता. कारण आधी मी दिवाळीसाठी केला होता, तर त्यानंतर मला वेळ नव्हता मिळाला. तर मी गुलाबी रंगाची त्यावेळी रांगोळी काढून घेतली होती. ती मी पाण्याने बऱ्याच वेळा स्वच्छ केली, पण ती काही निघत नव्हती. म्हणून मी सर्फ एक्सेलचं हे लिक्विड आहे ते घेऊन संपूर्ण देवारा आज स्वच्छ करून घेतला. आणि गंमत म्हणजे हे रांगोळीचे डाग एका झटक्यात निघाले सुद्धा. त्यानंतर मी सर्व देव आणि देवपूजेचे साहित्यसुद्धा छान असे लख्ख करून घेतले होते. सर्व देव्हारा छान असा डीप क्लीन केलेला आणि सर्व साहित्य असं स्वच्छ केलेलं पाहून खरंच मनाला खूप असं प्रसन्न वाटत होतं. तर हा आहे दुसरा दिवस, म्हणजेच कार्तिकी एकादशीचा दिवस. तर सर्वप्रथम मी केर लादी करून घेतली, कारण आमच्या कामवाल्या ताई जराशा उशिरा येतात. तर सर्व ही रूम अशी स्वच्छ झाल्यानंतर देव्हाऱ्याजवळ मी छान अशी रांगोळी काढून घेतली. माझ्याकडे शुभचिन्ह आणि देवांचे नाव असलेले असे छान छान साचे आहेत. तर मी त्या त्या सणाप्रमाणे किंवा त्या त्या दिवसाप्रमाणे त्या रांगोळ्या ह्या देव्हाऱ्याजवळ काढून घेते. तर आज मी श्रीकृष्णाची अशी रांगोळी काढली होती आणि माझ्या पुढच्या पूजेला सुरुवात केली. तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण जल अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर आपण पंचामृताने बाप्पांना अभिषेक करून घेणार आहोत. आणि पुन्हा एकदा जल अभिषेक करून घेणार आहोत. कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनाने सुरू होते. त्यामुळे प्रथम पूजनीय अशा गणपती बाप्पांचा आपण आता अभिषेक संपन्न केलेला आहे. तर त्यांची मूर्ती मी आता स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवत आहे. तर आता आपण बाळकृष्णांना सुद्धा अभिषेक करून घेणार आहोत. सर्वप्रथम पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आता ही माझ्याकडे विठ्ठलाची मूर्ती आहे, त्यांना सुद्धा मी जल अभिषेक आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेणार आहे. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आता ही थोडंसं मी अभ्यंग पावडर घेतलेलं आहे, म्हणजे उठण्याची पावडर मिक्स केलेली आहे पाण्यात. तर ते सुद्धा मी थोडंसं ओतून घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि मी आता छान असा पंचामृताने यांना अभिषेक करून घेत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता यांना मी शुद्ध जलाने अभिषेक करून यांची पूजा करून घेते आणि माझी संपूर्ण पूजा संपन्न झाली की मी तुम्हाला दाखवते. तर आज खूप अभिषेक आहेत. तर राधाकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा मी एकादशीच्या दिवशी अभिषेक करून घेते, तुम्हाला माहितीच आहे. पण ह्या दोन्हीही मूर्त्यांना मी फक्त जल अभिषेक करते, कारण ह्यांचा रंग थोडासा जातो. तर आज मी छोटं तांबण घेतलं आहे, त्यामुळे ह्यांना मी सेपरेट असं वेगवेगळ्या पाण्याचा अभिषेक करून घेणार आहे. तर पहिले मी श्रीकृष्णाला जल अभिषेक करून घेते आणि त्यानंतर राधेला करून घेते.
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। राधे 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 राधे। तर माझ्या मोठ्या राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी हा सुंदर असा जांभळ्या रंगाचा मी पोशाख आणला होता। तर आता मी त्यांचा शृंगार करीन आणि तुम्हाला दाखवीन। तर खूप सुंदर असा हा रंग आहे, खरंच माझा खूप आवडता रंग आहे पर्पल रंग। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मला दाखवायची होती, तर ही आहे वैजंतीच्या बीजांची माळ। ही बघा, ही अशी असते। ही कृष्णाला, श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असते, त्यामुळे ही मी ॲमेझॉनवरून ही मागवली होती। जर कोणाला हवी असेल तर माझ्याकडे डिस्क्रिप्शनमध्ये मी हवी तर लिंक देईल, किंवा तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा तर तुम्हाला मी इंडिव्हिज्युअली ह्याची लिंक शेअर करीन। तर अशी ही वैजंतीची माळा आहे। तर आज मी श्रीकृष्णांनाही परिधान करणार आहे। तर आज मला खूप सारी अशी पूजेसाठी फुलं लागणार होती, म्हणून सगळी ही फुलं मी एका ताटामध्ये काढून घेतली होती। तर आज सुदैवाने मला गजरे, वेण्या, गुलाब आणि वेगवेगळ्या रंगाची अशी ताजी टवटवीत खूप शेवंतीसुद्धा मिळाली होती। मला ह्याचा खूप फायदा झाला। आज मला पूजेसाठी लागणारच होती एवढी सगळी फुलं। तर तुम्ही पाहू शकता की मी छान अशा ह्या वांगी कलरचा वापर सजावटीसाठी केला होता। खणाचे वस्त्र मी स्वामींच्या मागे बॅकड्रॉपसाठी वापरलं होतं, आणि त्यानंतर मी नवीन हे असे नेटचे खूप सारे वस्त्र एकत्रच घेतले होते। तर त्यातलंच हे पर्पल रंगाचं जे नेटचं वस्त्र होतं ते मी देवाऱ्यामध्ये अंथरून घेतलं होतं। आणि सर्व देवांना छान असे गुलाब, देवींना वेण्या घालून मी छान अशी आज पूजा माझी संपन्न झाली होती। तर ज्या माझ्या राधाकृष्णाच्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचा मी शृंगार केला। आज राधेने मला शृंगार करताना खूप त्रास दिला होता। काही केल्या तिचे केस नीट बसतच नव्हते, गजरासुद्धा सारखा पडत होता। शेवटी मी तिची वेणी घातली त्या केसांची आणि त्यात गजरा असा गुंफून घेतला। तुम्ही बघू शकता की हा जांभळ्या रंगाचा जो नवीन पोशाख मी त्यांच्यासाठी आणला होता तो खरंच खूप खुलून दिसत होता या दोघांनाही। आणि मुख्य म्हणजे तुम्ही कृष्णालासुद्धा पाहिलं असेल की ही जी मी त्याला वेणी अर्पण केली होती त्याचा रंग तर अगदी त्याच्या वस्त्रांसोबत परफेक्ट मॅच होत होता। ही सगळी पूजा आटोपल्यानंतर मी माझ्या विठोबा रखुमाईची पूजा केली, आणि या मूर्तीची मी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकीला पूजा करतेच। तर ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती माझ्या ताईने मला पंढरपूरहून आणली होती। तर मी छान अशी त्यांना तुळशी अर्पण केल्या होत्या, विठुरायाला चंदन, आणि माझ्या रखुमाईला मी छान असे हळद कुंकू अर्पण केले होते। आणि सुंदर अशी फुलांची सजावट करून त्यांना फुलांच्या आसनामध्येच स्थापन केले होते। माझे त्यांच्यावरचे डोळेच हटत नव्हते, इतकी छान अशी पूजा झाली होती। इतका वेळ मी त्यांच्याकडे खरंच एकटक बघत बसले होते। आणि त्यानंतर मी जी राधा राणीची आणि बाळकृष्णाची नवीन मूर्ती आणली होती त्याच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेच्या तयारीला लागले। तर आज मी खूप महत्त्वाची अशी गोष्ट करणार आहे। तर तुम्ही ह्या दोन मूर्ती बघू शकता। ही आहे राधा, ही बालराधा, बालस्वरूप राधेची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता। हिचे दोन्ही हात सरळ असतात आणि अशी रांगणारी अशी मूर्ती असते। आणि हा आहे आपला लड्डू गोपाल। तर बालराधेची मूर्ती माझ्या घरी आणण्याची माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती। तो भाव माझ्या मनामध्ये आला, तर त्यामुळे मी बालराधेला माझ्या घरी आणलेला आहे। आणि माझ्याकडे जी दुसरी बालकृष्णाची मूर्ती आहे ती चांदीची आहे, पण ही पंचधातूची मूर्ती आहे, त्यामुळे तसाच पेंट केलेला असं मी कृष्णाची सुद्धा ही मी मूर्ती घेतलेली आहे। ही मी एका लोकल शॉपमधून घेतलेली आहे, पण राधेची मूर्ती तुम्हाला लोकल शॉपमध्ये मिळणार नाही। तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरती ही उपलब्ध आहे,
किंवा तुम्ही वृंदावन मथुरा ह्या ठिकाणी जर व्हिजिट करणार असाल तर तिथे ह्या अशा प्रकारच्या बालराधेच्या मूर्ती ह्या मिळतात। ह्या दोन्ही मूर्तींची आज मी प्राण प्रतिष्ठापना करणार आहे आणि ही खूप मोठी प्रोसेस असते, याला 5 ते 6 तास लागतात। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर सर्वप्रथम ह्यांना मी जल अभिषेक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या सेवा मी सुरू करणार आहे। तर सर्वप्रथम या दोन्ही मूर्तींना मी जल अभिषेक करून घेते। तर आता आपण आपल्या बालराधा आणि बाळकृष्णाची प्राण प्रतिष्ठापना सुरू करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण एक पात्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे। स्वस्तिक बनवून झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिली स्टेप आहे की कोणतंही तुम्ही धान्य घेऊ शकता। तर मी इथे तांदूळ घेत आहे, मग तुम्ही डाळ घेऊ शकता, गहू घेऊ शकता, जे धान्य तुमच्याकडे मुबलक प्रमाणात आहे ते तुम्ही घेऊ शकता। तर सर्वप्रथम आपल्याला ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची आहे त्या मूर्तीला आपण जल अभिषेक करून घ्यायचा आहे, तो आपण करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर त्या दोन्ही मूर्तींवरती मी त्यांचे डोळे झाकून घेतलेले आहेत। तर आपण आता सर्वप्रथम जे धान्य घेतलेले आहे, जसे की आता आपण तांदूळ घालणार आहोत, ते आता ह्या दोन्ही मूर्तींवरती आपण घालायचे आहेत। तर सर्वप्रथम मी आधी ह्या मूर्ती पात्रामध्ये ठेवून घेते। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, राधे राधे। तर ह्या दोन्ही मूर्ती मी ते पात्रामध्ये ठेवलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता त्यांचे डोळे हे आपल्याला झाकलेलेच ठेवायचे आहेत। आणि आता हे तांदूळ ह्या पात्रामध्ये मी घालून घेत आहे। दोन्ही मूर्ती पूर्ण झाकल्या जातील, बुडतील अशा प्रकारे आपल्याला तांदूळ हे त्या मूर्तींवरती घालून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की दोन्हीही मूर्ती आता तांदळामध्ये पूर्ण बुडालेल्या आहेत आणि त्यांना आता आपण झाकून ठेवणार आहोत। आणि आपला एक चरण म्हणजे 1 तास संपूर्ण झाल्यानंतर हे पात्र आपल्याला उघडायचं आहे। तर आता आपला 1 तास पूर्ण झालेला आहे आणि आता आपण हळूहळू या पात्रातील तांदूळ हे काढून घेणार आहोत। तर तुम्ही आता इथे पाहू शकता की आपलं पात्र हे रिकामी झालेलं आहे। मी सर्व तांदूळ हे काढून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे। तर हे सर्व जे साहित्य आपण वापरत आहोत, जे प्राण प्रतिष्ठापनेसाठी वापरत आहोत, त्याचं आपण काय करायचं, तर हे जे तांदूळ आहेत ते आपण आपल्या भोजनामध्ये वापरू शकतो। ही साखर सुद्धा आपण वापरू शकतो। आपलं जे दुसरं चरण चालू होत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही गोड पदार्थ घेऊ शकता। तर आता मी इथे साखर वापरत आहे। तर तुम्ही मिठाई वगैरे सुद्धा ठेवू शकता, पण मी साखर घेत आहे। तर आपला आता दुसरा चरण चालू झालेला आहे। तर आपल्याला मगाचप्रमाणेच पूर्ण मूर्ती बुडेपर्यंत ही साखर घालून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण साखरेने हे आपल्या दोन्ही मूर्ती पूर्ण बुडालेल्या आहेत। पूर्ण ह्या मूर्ती साखरेमध्ये व्यापून गेलेल्या आहेत। तर आता आपण ह्याच्यावरती पुन्हा वस्त्र ठेवून ह्या दोन्ही मूर्ती झाकून ठेवणार आहोत। तर आता हे मी झाकून ठेवत आहे आणि आपला जेव्हा दुसरा चरण पूर्ण होईल तेव्हा आपण हे वस्त्र काढून ह्याच्यामध्ये तिसरं साहित्य ठेवायचं आहे। तर आपला दुसरा चरण आता सुरू झालेला आहे। तर मंडळी आता आपला तिसरा चरण चालू झालेला आहे। तर हे मी आता जे झाकून ठेवलेलं पात्र आहे ते उघडून घेत आहे। तर ही जी साखर आहे ती आता पुन्हा आपल्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे। मी काढून घेते। तर अशा प्रकारे आपले 2 चरण
संपूर्ण झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता मी संपूर्ण साखर ही पात्रामध्ये काढून घेतलेली आहे. आणि तिसरा चरण आपला सुरू झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला फळभाज्या घ्यायच्या आहेत. तर तुम्ही कोणत्याही 5 प्रकारच्या भाज्या घेऊ शकता. तर इथे मी पडवळ घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहेत. आपल्या मूर्ती संपूर्ण झाकल्या जातील अशा प्रकारे आपल्याला या भाज्या ठेवून घ्यायच्या आहेत. तर आपल्या ह्या सगळ्या मूर्ती तुम्ही बघू शकता, दोन्ही मूर्ती भाज्यांमुळे झाकल्या गेलेल्या आहेत. आता आपण त्याला पुन्हा एकदा हे वस्त्र ठेवून झाकून ठेवणार आहोत. आणि आपला चौथा चरण जेव्हा संपूर्ण होईल, म्हणजे 3 तास संपूर्ण होतील, तेव्हा हे वस्त्र काढून या भाज्या काढून घेणार आहोत. तर मंडळी, आपला आता तिसरा चरण संपूर्ण झालेला आहे आणि हे पात्र आता आपण उघडून घेत आहोत. तर आता इथे आपण 5 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या घेतल्या होत्या. पडवळ घेतला होता मी, वाटाणे घेतले होते, ते सगळे मी इथे काढून घेते. टोमॅटो, बटाटे, वांग माझ्याकडे एकच होतं, आणि शिमला मिरची. तर शिमला मिरची एकच होती, त्याच्यामुळे एकूण अशा 6 भाज्या झालेल्या आहेत ह्या. तर अशा प्रकारे सगळ्या भाज्या मी काढून घेतलेल्या आहेत. आणि आपला हा तिसरा चरण संपूर्ण झालेला आहे. आता आपण चौथ्या चरणाकडे प्रस्थान करत आहोत. तर चौथ्या चरणामध्ये आपल्याला फळं ठेवायची आहेत. तर कोणतीही 5 फळं घेऊ शकता. तर इथे मी ही केळी घेतलेली आहेत, पेर घेतलाय मी, ऍपल घेतलंय, सफरचंद घेतलंय म्हणजे. तर मी केळी घेतली आहेत, सफरचंद घेतलंय, पेर घेतलंय, एक मोसंब घेतलंय आणि पेरू घेतलाय. तर अशा प्रकारे आपली दोन्ही मूर्त्या तुम्ही बघू शकता की दोन्ही मूर्त्या झाकल्या गेलेल्या आहेत फळांमध्ये. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला कोणतंही आंबट फळ ह्याच्यामध्ये घ्यायचं नाहीये. तर आंबट फळ सोडून तुम्ही कोणतीही सीझनल फळं घेऊ शकता. तर आता हे मी झाकून घेत आहे. तर आता हे मी झाकून घेतलेलं आहे. जेव्हा आपला चौथा चरण संपूर्ण होईल तेव्हा आपण हे उघडणार आहोत. तर मंडळी, आपला चौथा चरण आता संपत आलेला आहे आणि आता आपण आपल्या 5व्या चरणाकडे प्रस्थान करत आहोत. तर आता हे पात्र मी उघडून घेत आहे आणि ही सगळी जी फळं आपण ठेवली होती ती सगळी मी आता काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपला चौथा चरण हा समाप्त झालेला आहे आणि आता आपण 5व्या चरणाकडे प्रस्थान करत आहोत. तर 5व्या चरणामध्ये आपल्याला 5 प्रकारची वेगवेगळी फुलं घालून घ्यायची आहेत. तर माझ्याकडे शेवंतीची, पांढरी, पिवळी आणि जांभळ्या रंगाची अशी 3 फुलं आहेत, 3 प्रकारची, आणि एक गुलाब आहे आणि एक झेंडू सुद्धा आहे. तर अशा प्रकारे माझ्याकडे 5 फुलं झालेली आहेत. तर ती सगळी मी घेऊन ह्या दोन्ही मूर्तींना झाकून घेते.
तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला आपल्या मूर्ती झाकल्या जातील, संपूर्णपणे झाकल्या जातील अशा प्रकारे फुलं ठेवायची आहेत. तर आपल्या दोन्ही मूर्ती संपूर्णपणे झाकल्या गेलेल्या आहेत आणि आता आपण पुन्हा एकदा हे वस्त्र ठेवून हे पात्र झाकून घेणार आहोत. आणि जेव्हा आपला 5वा चरण समाप्त होईल तेव्हा आपण हे पात्र उघडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे 5 वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्राण प्रतिष्ठापना ही करून घेतलेली आहे आणि आपण शेवटच्या चरणाकडे प्रस्थान करणार आहोत. तर मंडळी, अशा प्रकारे आपला 5वा चरण सुद्धा संपन्न झालेला आहे. तर आता हे मी पात्र उघडून घेत आहे आणि ही सर्व फुलं आपण काढून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे सगळी फुलं मी काढून घेतलेली आहेत आणि आता आपण राधाकृष्णाच्या ह्या दोन्ही मूर्तीला पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. आणि ही डोळ्यांची पट्टी अजूनही आपण काढायची नाहीये. सर्वप्रथम जल अभिषेक, त्यानंतर पंचामृताने अभिषेक असं संपन्न झाल्यानंतरच डोळ्यांवरची पट्टी आपण काढणार आहोत. तर आता आपण जल अभिषेक करून घेऊयात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते. राधे 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 राधे. ओम नमो भगवते वासुदेवाय. राधे 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 राधे. आता आपण पंचामृताने अभिषेक करून घेऊयात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो. आता आपला पंचामृताने अभिषेक संपन्न झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपण शुद्ध जलाने अभिषेक करून घेणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. राधे 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 राधे. तर आपला अभिषेक तर संपन्न झालेला आहे. आता मी ह्या दोघांच्या डोळ्यांना जी पट्टी बांधली होती, जे बंधन बांधलं होतं, ते मी काढून घेणार आहे आणि ह्या दोन्हीही राधाकृष्ण आपल्याकडे न पाहता ते एकमेकांकडे पाहणार आहेत. कारण जेव्हा आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करतो तेव्हा त्याच्यामध्ये जी ऊर्जा तयार झालेली असते ती त्यांच्यामध्येच राहावी आणि त्यामुळे ही मूर्ती आपल्याकडे न पाहता ते एकमेकांकडे पाहतील. एकच मूर्ती असेल, जर तुम्ही एकाच मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करणार असाल, जर तुम्ही फक्त राधा राणी आणली आहे किंवा फक्त तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करणार आहात, तर तेव्हा तुम्ही त्यांना दर्पण दाखवायचं. जेव्हा तुम्ही डोळ्यांची पट्टी उघडाल त्यांच्या, तेव्हा त्यांना लगेचच दर्पण दाखवायचं, म्हणजे त्या मूर्तीची ऊर्जा ही त्या मूर्तीमध्येच राहते. तर आता ही मी पट्टी डोळ्यांची त्यांच्या उघडत आहे. आता हे राधाकृष्ण दोन्ही एकमेकांकडे पाहत आहेत आणि मी त्यांना पुन्हा एकदा जरा शुद्ध पाण्याने, शुद्ध जलाने स्वच्छ करून ह्या मूर्ती घेणार आहे आणि त्यानंतर त्यांचा शृंगार करणार आहे. असं सांगितलं जातं की जेव्हा आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करतो तेव्हा त्यांच्यामध्ये खूप जास्त ऊर्जा निर्माण झालेली असते आणि ती ऊर्जा त्यांच्या शरीरातच, म्हणजे त्या मूर्तीमध्येच राहावी यासाठी ही प्रक्रिया करतो आपण.
की त्यांना दर्पण दाखवलं जातं, किंवा राधाकृष्णाची जर मूर्ती असेल तर ते एकमेकांकडे पाहतात. म्हणजे आपल्याकडे त्यांची दृष्टी न वळवता त्यांची दृष्टी दर्पणाकडे किंवा एकमेकांकडे ही करायची असते. तर आता हा अद्भुत असा क्षण आहे की ह्या दोन्ही मूर्तीमध्ये देवत्व आलेलं आहे. तर त्यामुळे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून घेत आहे. राधे राधे, हरे कृष्णा, राधे राधे. तर राधाकृष्णाच्या मूर्तीचा शृंगार करण्यासाठी हे दोन मी त्यांना गुलाबी रंगाचे वस्त्र आणले होते. तर हे केस सुद्धा मी राधेसाठी आणले होते. हे दोन वेण्या जॉईंटच आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा ह्या जॉईंट वेण्या मिळतात बाजारात. जिथे देवाची वस्त्र मिळतात तर तिथेच तुम्हाला देवांचे शृंगार सुद्धा मिळतात. तर मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी भक्ती प्लस या शॉपमधून बऱ्याच वेळा खरेदी करते. तर तिथेच मला हे केस मिळाले होते. ह्या दोन वेण्या एकत्र अशा जॉईंट केलेल्या आहेत. तर ह्या राधेसाठी मी वापरणार आहे. तर हे असे छोटे केस मला मिळालेले आहेत. तर आता मी त्यांचा शृंगार करते आणि तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की ह्या दोन पट्ट्यांचं आपण काय करायचं, जे आपण देवांच्या डोळ्यांना बांधलं होतं, तर त्या दोन्ही पट्ट्या तुम्ही निर्माल्यामध्ये ठेवू शकता, किंवा तुम्हाला आठवण म्हणून जर जपून ठेवायच्या असतील तर तसं सुद्धा तुमच्याकडे तुम्ही ह्या पट्ट्या जपून ठेवू शकता. आणि काहीच हरकत नाहीये, तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा ह्या टाकू शकता. तर देवांना असं आपण दर्पण दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला हा कृष्ण खूप सुंदर असा दिसत आहे. आणि ही आहे आपली राधाराणी, ती सुद्धा खूप सुंदर दिसते आहे. तर यांना मी आता राधाकृष्णाची जी माझी मोठी मूर्ती आहे तिथे स्थापन करत आहे. तर असे सुंदर गुलाबी वस्त्रांमध्ये माझे राधाकृष्ण खूप गोड दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशी ही माझ्या राधाकृष्णाची आज प्राण प्रतिष्ठापना संपन्न झालेली आहे. आणि माझी अनेक दिवसांची जी इच्छा होती, जो माझ्या मनामध्ये भाव आला होता की आपल्याकडे बालराधा असली पाहिजे, किंवा ही बालराधेची मूर्ती आपल्याकडे आली पाहिजे, तिची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे राधाराणीची, तर ती आमच्याकडे अशा प्रकारे आलेली आहे राधाराणी, माझी किशोरी लाडली. आज कार्तिकी एकादशीच्या निमित्त मी पांडुरंगाची रांगोळी काढली होती आणि त्याच्या भोवती मी खूप साऱ्या पणत्या लावल्या होत्या. खूप छान दिसत होती रांगोळी. तर सर्व देवांनी छान अशी माझ्याकडून आज पूजा करून घेतली होती आणि देवाच्या सानिध्यात छान असा आजचा दिवस संपन्न झाला. तर राधे राधे मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा मित्रांनो.